वयानं मोठा आहे तू. मानानंही मोठा आहे, वयानंही मोठा आहे. मोठं पण दाखव ना, कधी कधी दाखवा लागते ना. लहान भावाले अंगठी भेटली, अंगठी घेतली त्याच्या सासू सासऱ्यानं. तू ये कायचं वय रे? त्याच्या आईले काऊन तू हे करून राहिला, काऊन टोमने मारून राहिला, काऊन बोलून राहिला तिले बिन फालतूचा? घेणं नाही न देणं नाही. हो नाही काऊन म्हणजे माझ्या सासू सासऱ्याने मला कधीच काही घ्यावं नाही का? मला मानधन द्यावं नाही का? नुसतं कधी गेलं का कपडे मी जाणं सोडून दिलं त्याच्या घरी, जाणं सोडून द्याले. मी कधी जातो का त्याच्या घरी? एवढे बोलावते मला तरी पण मी जात नाही. मग एखादी वेळेस त्यानं स्वतःहून आले पाहिजे आणि स्वतःहून करायला पाहिजे ना. आता लग्न झालं श्याम्याचं, 1 वर्ष व्हायचं आहे श्याम्याच्या लग्नाले, तरी पण काही श्याम्याला अंगठी दिली त्याच्या सासू सासऱ्यानं, ते बी न म्हणता. आणि मला मला माझ्या सासू सासरे काहीच नाही करत. नुसतं एक कपडा 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 नुसतं शर्टानं पॅन्ट त्याला समजायला नाही पाहिजे का? मग समजाले म्हणून मी तिले चाहिले म्हणलो. अरे पण त्याची परिस्थिती नसन तेवढी, नसन मग नाही घेत असन. आणि तू गेलास तर नाही रे. तिच्या मायचा फोन आला होता, हे घुबडतोंडी जाऊन होती ना तिकडं, हे लहानवाली आपली लहान सून हे जाऊन होती तिकडं मायच्या घरी, म्हणून ते घर सोडून गेली नाही. तिले असं वाटलं माझ्या सासूची तब्येत खराब आहे बा, आणि मी जर चालली गेली तर घरातलं करण कोण, म्हणून बिचारी ते राहिली घरी. आणि तू तिलेच त्रास देता. बोलावलं होतं आणि त्या सासू सासऱ्याचा फोन आलता ना, ते जाणून बुजून गेली नाही. नसन गेली आई, नसन गेली. ते काम होते घरी तर नसन गेली. पण आता आता काय झालं? आता तिच्या मायले बापाले नाही आले, काय झालं? काय झालं नाही आम्हाला? आणि दिल्ली अंगठी मला करून तर काय झालं? अरे पागलवानाचे ढोंडा संपला ना आता, अधिक महिना संपला ना. आता काय करण रे तुले नेऊन? काय लग्न होऊन राहिलं तू आलं तर तुला अंगठी देन का सगाई होऊन राहिली? वारे वा पोरगा. हर वेळेस मी समजवता करू का? मी समजवता करू का हर वेळेस? तो श्यामे आम्हाला 10 वेळा अंगठी टाकून राहिला. त्याच्या सासूनं घेतली तर मोठे लोकांच्या घरची पोरगी मागितली त्यानं, त्याला भेटली तर मला सांगू राहिला का तो? मी बी अंगठी मागतोस ना. मी माझ्या सासू सासऱ्याला अंगठी मागतो, त्याला दाखवतो ना. मी अंगठी मागतो ना, तो मला 10 वेळा दाखवते ना. तर त्यानं कधी दाखवली रे तुले अंगठी? तो तर तुले घाल म्हणे त्याची अंगठी. त्यानं कधी दाखवली तुले अंगठी गिंगठी? मी नस म्हटलं घालू नको बा. त्याले भेट दिलेली होई त्याच्या सासू सासऱ्यानं, तर ते दुसऱ्याचं सामान कायले घालायचं? भाऊ जरी असन सक्का तरी पण बरं नाही वाटत ना. त्यानं एवढ्या आशेनं आपल्या जवयासाठी केलं, त्याच्यात भावना राहते त्याच्या लोकांच्या. बरं आहे का दुसऱ्याचं घालणं? म्हणून म्हणलं मी, त्यानं दाखवली तरी का अंगठी? काय खोटा डाय रे तू. दाखवलाय खोटा कायचं बोलून राहिलो मी? येत्या दिवशी गावावरून आले दोघे नवरा बायको होतं, ते म्हणे नाही का मग श्यामे, हे काय मला अंगठी, हे काय मला अंगठी म्हणे नाही का? आई मला 5 ग्रामची अंगठी भेटली ना आई. आणि माझ्याकडे पाहिलं ना अजून जास्त वरतो बोट करू दाखवे. दाखवलं नाही का त्यानं? मला चिडव करून राहिला होता. त्याचं असं म्हणणं होय का मला भेटली बा अंगठी पाय, आणि तुला त्या सासूरवाडी करून काहीच नाही भेटत, असं त्याचं म्हणणं होय. आता मी घरात येऊन राहिलो होतो तर मला सर्व गोष्टी ऐकू आले. बोल ना आता माझ्यासोबत बोल ना. आईसोबत काय बोलून राहिला? आणि मी कधी चिडव केलं तुले? कधी म्हणलं मी? तुले तर म्हणलं माझी अंगठी घाल बा म्हणून. ते सेत आहे म्हणे, द्या म्हणे, अगर देत सांगतो म्हणे, द्या म्हणे भाऊले ते अंगठी. ती नाही तर म्हणलं घाल ना. तुले कधी म्हणलं मी नको घालू म्हणून? जाऊ दे ना बे, कायले नाटकं करून राहिला बे श्याम्या माझ्या सामोर. अंगठी घाल माईवाली भिकारी वय काय बी का भाकरी आहे? त्यावेळेला सासूरवाडीकडून अंगठी आणली मी घालू? कायले घालू? मी घेईन तर माझ्या हक्काचीच घेईन. मायावाल्या बायकोच्या सासू सासऱ्याकडून, माझ्या सासू सासऱ्याकडून घ्या तुम्ही. काय दादा, मी ना माझ्या सासू सासऱ्याला काही स्वतःहून मागतली नाही. त्याची इच्छा होती म्हणून त्यानं दिली. तू जबरदस्तीनं वहिनीच्या आईले म्हणून राहिला, त्याला जबरदस्ती करून राहिला बरं तू वहिनीले अंगठीसाठी. त्या कालपासून किती नाराज आहे तू बोलला तेव्हापासूनचा. आणि त्याच्यावाल्या आईची एवढी ताकदही नाही घेऊन द्यायची. लहान बहीण आहे त्याची वाली. तुला समजायला पाहिजे. बरोबर आहे त्याचं, श्याम्याचं बरोबर आहे ना. तुले समजलं नाही का? पोरगी मागायच्या वेळेस तुले समजलं नाही? तेवढंच होतं तर मग चांगल्या मोठ्या घरची पोरगी करता ना मग पहिलेच. मग अंगठी काय गोप काय सारच भेटलं असतं तुले. पहिलेच मोठ्या घरची करायला पाहिजे नव्हतं. एवढं हाय तर शायन्या वानाचा स्वतःच्याच तर मनानं केलं ना रे तू. पोरगी दाखवली होती आमची, पाय बाबू म्हटलं तुले परिस्थिती अशी आहे यायची, तर तू म्हणे चालते म्हणे. भले आमच्या मनानं केलं असन, त्या बापाच्या मनानं केलं असन. पण तुले दाखवूनच केलं ना आम्ही. मी तिला तसं नाही म्हणत आहे. मी काय हर वेळेस तिला काही माहेरी पाठवतो का तिच्या?
दे मध्ये हे आण दे मध्ये ते आण करतो का? पण एखादी वेळेस तिच्या आई वडिलाला समजायला नाही पाहिजे का आपला जवाई आहे बाई एकटा आहे कसा आहे सध्याचा, तिची बहीण लहान आहे ना आता सध्या शिकून राहिली, पण मी तर एकटाच आहे ना, मग एखादी वेळेस तरी करायला पाहिजे ना, करायला नाही पाहिजे का मध्ये? मी मागत नाही मी काही म्हणत नाही म्हणून का? तुला अंगठीच पाहिजे ना दादा, वहिनीला काही त्रास देतो त्याच्या मायबापाला काही त्रास देऊन राहिला तू? हा मी अंगठी देतो ना तुला, उधार पाधार कशी करून देतो मी, अंगठी देतो ना तुला, अंगठीच पाहिजे ना? नाही शांभाऊजी, माझ्या आई बाबाची असं ताकद तर देईन ते, नाही असं तर नाही देत. मी केला माझ्या आईला फोन केला मी ना, जवळ असे असे म्हणून राहिले बा म्हणून केला मी ना फोन. राहू द्या तुम्ही नका देऊ, काही गरज नाही द्यायची, काहीच गरज नाही. अंगठीसाठी हे माझ्यासोबत भांडून राहिले ना, मला बोलून राहिले ना टच काही गरज नाही. अरे वा, तू ना कायले फोन केला होत्या मायले ना बापाले विचारायले, त्याला अगाऊ टेन्शन नाही आहे का? टेन्शन आले आम्ही बोलून राहिलो ना त्याच्यासोबत, मग काही गरज होती का तुला थोडीशी धीर तर धरा लागत होती? आ धीर धराले हाय ना, मी आहो त्याला धीर हाय ना, काही गरज होती का माय बापाले फोन करायची? मग ते 2 दिवस झाले माझ्यासोबत फुगून आहे अंगठीसाठी. काय करू मग मी? बोलून नाही राहिले, काही नाही राहिले, मला टोमणी मारते निसते. माझी गलती आहे का? आता माझ्या आई वडिला जेवढं असन तर देन, नाही असन तर नाही. माझी आई म्हणे ठीक आहे पाहतो म्हणे, मी म्हणे येतो म्हणे, येऊन राहिली माझी आई. आता आज येत नाही तू उद्या येत. हे रे बाप्पा, ही नाही कबाडा करून ठेवला, वा रे वा. आता बाई ते माय बाप द्यायचं वाला मन कुठं लागन का सांगा? अहो विचाराले तर पाहिजे होतं हो, तू ना छायावर थोडंसं विचाराले तर पाहिजे नव्हतं काय बाप्पा? मग बोललं म्हणजे मग माय टोन दिसते हो तुम्हाला. कर दे फोन, कर दे, तिला शायनी आहे, करू दे, कर दे तिला फोन. तिच्या माय बापाला हे समजलं पाहिजे ना, 3 वर्षातून एकच वेळा येते ना अधिक महिना, आणि मग मला दिलं तर काय झालं? मी कोणतं जाऊ राहतो त्याच्या घरी, आणि जाऊ कपडे लत्ते हे ते घेतो का? कधी त्रास नाही माझ्या कोणता, काही नाही. पोरीले मी तिच्या जेवायला पोरीले चापटा नाही मारत, कोणत्या काय नाही मारत. दारू पेत असेल तरी कोणतं, आणि माझ्या घरी कोणता त्रास आहे त्याच्यावाल्या पोरीले? का कामाला पाठवतो मी तिले, का काय करतो, का तिले काय मारतो रोज, आणि मग मायवाली एखादी वेळेस इच्छा पूर्ण नाही करायची का मग याय ना? अरे हलकटा, तुले काही लाताडू धरून का काय करू रे? काय बोलून राहिला? डोक्यात काय भुसा भरला का रे तू? काऊन असा मेंटल सारखा करून राहिला तू? नाही तेव्हा समजदारीच्या गोष्टी करतं. भावाला एवढा चांगला पाहतं तू, भावात एवढा जीव आहे तुया, आणि आता त्या भावाचाच हिरस करून राहिला. मी बिमार पडलो होतो दादा, तुला किती केलं माझ्या 1.5 महिना? मांग मला टायफॉइड झाला होता लग्न व्हायच्या पहिले, तर तू किती केलं, किती कराले? तुला रात्रभर झोप नाही लागे मायवाला टायफॉइडनं. तू किती केलं मायवाला लेकराचं तुझ्या लेकराले सोडून, बायकोले हे करून, आणि तू असं कोण करून राहिला? तुला म्हणलं ना मी माझी अंगठी घे म्हणून, घे ना माझी अंगठी. आईचं बोलणं जाऊ दे तिकडं, मी म्हणून राहिलो ना घे म्हणून. तू तरी काय होय रे, माई अंगठी घे करून राहिला, लय दिलदारपणा दाखवून राहिला. तर दिलदारपणा दाखवाले अंगठीची गोष्ट नाही आहे, पण त्या सासू सासऱ्यानं उद्या टोन उचलून त्याले म्हणलं म्हणजे मग घनश्याम्याले, जशी तुझी बायको म्हणत होती त्याले पैसे घेतले माय म्हणून. आई मी त्याचा हिरोस नाही करून राहिलो का? मी त्याचावाला लहान भावाचा हिरोस करीन का मी? पण मायवाला असं म्हणणं आहे का मी हिच्यावाले माय बापाले माय कोणताच त्रास नाही ना, मग एखादी वेळेस त्याईनं मायावाला मान ठेवायला पाहिजे ना, माय मान वाढवायला नाही पाहिजे का? मी मनाच्या पहिलेच येईनं नाही आले पाहिजे होतं मध्ये, आणि शाईले, आणि करायला नाही पाहिजे होतं का? मी म्हणत नाही म्हणून का? म्हणजे मी काही एवढा गय गुजरा आहे का? दारू पेतो म्हणून मग काय झालं? याच्या पोरीला वागून नाही राहिलो का मी? ठेवून नाही राहिलो चांगलं कपडे आलात, त्यात सर्व लेकराचं शिक्षण, तिचं साडी माडी हे ते, तिला काय कमी आहे माझ्या घरी? कमी राहिले? अरे नसन कमी काही, पण मग आता काय झालं? मग त्याचं नाही आहे तेवढं येतं. विसरून जाय बरं तू ते गोष्ट, अंगठीची गोष्ट विसरून जाय. जा वहिनीले बोलू नको, तुला अंगठीच पाहिजे ना, मी देतो अंगठी करून तुले. गोष्ट अंगठीची नाही आहे, गोष्ट माया मानादानाची आहे. ज्याचा मी जवाई होय ना त्याची गोष्ट आहे. अरे धोंडा गेला ना, पण आता धोंडा गेला ना, आता काय राहिलं? धोंडा तर गेला वाई, धोंडा गेला नाही तर काय? देणारे लोक बिना धोंड्या नाही देते असं काही नाही आहे. मान करायचा असला तर असं जरुरी आहे. अरे बाबू, मला एक गोष्ट सांग घनश्याम्या, तू आता म्हणजे सोनं दिलं, सोनं नाणं दिलं तेव्हा जवायचा मान वाढत असते का? नाही तर मान नसते का? तू काही जवाई राहणार नाही का त्याचा वाला? मान केला नाही का? छाईच्या मायबापान तू याला कधीच मान नाही केला. तू गेला तर पाय धुवायला पाणी नाही दिलं तुले. तू जसं म्हटलं तसं वागला नाही, तुला खाणं पिणं केलं नाही, कोणतं काही केलं नाही का? त्याईनं केलं नाही का? मला एवढं सांग. आई तसे तर करते होते मानदान, तसे करत नाही तर काय? जवाई 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 करत नाही तर काय? चांगले आहे तसे माणसं, ते गरीब आहे पण चांगले आहे. बोला चालाले एवढं काही हे नाही, चांगले माणसं आहे. तूच म्हणतं चांगले माणसं आहे म्हणून, मग त्या सोन्याचं काय घेऊन बसला रे तू? सोन्याचं घेऊन बसाले? आई पण आमच्यावाल्या लग्नाला आता 7-8 वर्ष होऊन राहिले. कधी तर
मागच्या डोंड्याले मायवाल्या सासऱ्यानं मला नेलं होतं तर कपडे लत्ते हेच, बाकी काहीच नाही. आणि एक तो डब्बा काय दिला काय नाही ते इनच आणला तो, तेवढंच केलं. मी काही कधी म्हणलं काय मग? आम्ही तर पाहिलाही नाही डब्बा कोणता होईन काय होईन, कपडे बी घातले जसे कपडे दिले तसे, काही म्हणलं का मी? पण मग मला यावेळेस वाटलं मला घ्यावं म्हणून. ते सोन्यासारखं लेकरू आहे, बायको आहे चांगली, आणि त्या सोन्याला काही चाटून राहिला का रे? चाटारी बिन फालतू. एकच गोष्ट घेऊन बसून राहिला, अंगठी अंगठी अंगठी. तुला वाटत असं अंगठी तर मी देतो बाबू बनवून तुला अंगठी. एवढं काय आहे, एवढा शौक आहे तुला अंगठी घालायचा? आता घाल जो 8 दिवस आणि पाडपूड करून टाकून द्यायचो कुठेही दारू पिऊन. आई काही बोलतो का हो तू? मी काही एवढा दारू पेताड आहे का मी अंगठी घेऊन टाकून देणार आहे कुठे? तू किती खाय ना आणि कसं आहे मला चांगल्या तऱ्हेने माहीत आहे. शिकू नको मला इथं शिकवाले. ते चहा बहीण मा बिन तर तुम्ही सर्वेच्या सर्व मलाच बोला. पाय तुले थोडंसं बोललो मी, तर माझी आई मला बोलून राहिली आणि माझ्या भाऊही मला बोलून राहिला, बोलाले माझ्यासोबत एकही नाही, साधेच्या साधे त्याकडून भाग घेऊन राहिली. येऊन राहिली, येतो म्हणे 1-2 दिवसात येतो म्हणे माझी आई म्हणे. आपण कायलेच बोलावलं त्या मायले हो. बरं तरी वाटते का? घरचा तमाशा आम्ही न समजावलं असतं त्याले, समजलं ना आता पोट्ट ते समजाले. तुले धीर नाही बाप्पा, धीर राहिले. तू जोड ना बाई, बाया का नाही भाजीपाला आले कमी आणि टाइमपास करायला जास्त येते बाई. आता हे गंगा कायले आलती हो? त्या जोड उभी राहून गेली आणि काही नेता तर काही दिसली नाही मला, खाली हातातच तर गेली. अंजनी बाईच्या चुगल्या वय सांगून राहिली, तिच्याच्यानं मार बसला नवऱ्याचा तिले गंगीले. मग आता येऊ माझ जवळ येऊन सांगते मी, लिहू करतो बाई. कोण काय म्हणत बसन तिले, तिच्या तोंडाला लागाल थोडी परवडते आहे का नाही गंगीच्या? काय नाही, बसली होती थोडीशी. बरं झालं बाई तिले हे नाही माहित तर आपल्या चंदाच्या सुनेचं. हो व लय आवाज येत होता बिचारे चंदाचा आणि त्या शीतलचा, लढून राहिली होती, लय आवाज येऊन राहिला होता. पण माई काही हिंमत झाली नाही बाई घरात जायची. मी म्हटलं हे मी गेली आणि हे चंदा मलाच लागन म्हटलं शिवा द्याले, लोकांच्या घरचं पाहते लोकांच्या घरचं पाहते करून. म्हणून मी का नाही गेट जवळच उभी होती ऐकत बाई. किती मारलं होती ले, चांगल्या चापटा चापटा मारल्या आणि केसही पकडले तिले तिचे. मी त्या खिडकीतून पाहिलं तर शोभलं का हे चंदाले? शोभलं तरी का? असं तरी कायले करा लागत होतं? आता ती पोरगी गरीब आहे म्हणून बरं आहे तिनं तिच्या मतानं केलं म्हणून. आणि एखादी जर का नाही हिच्या मतानं जर करून आणली असती सुनीनं चंदाच्या आणि तिले मारलं असतं तर हिची दडगत राहिली असती का चंदाची? ती नाही दिली असत्या चांगल्या 2-3 ठेवून. म्हणूनच फायदा उचलला चंदानं. तिले माहित आहे ना हे पोट्टी गरीब आहे बा म्हणून मारलंय, काय ना काही केलं काय होते. म्हणूनच फायदा उचलला. दुसरी असती तर हिची मारायची हिंमतही नसती झाली. आणि ह्या शितलीले अक्कल नाही ना, बोलत नाही पोट्टी, तिले बोलायचं एवढं हे नाही आहे तिले नॉलेज. अक्कल असती तर कायले त्या रोशनात सोबत केलं असतं होती ना. आजकालच्या पोरी किती हुशार राहते बाई. सर्व घरदार पाहते, पोरग काय करते काय नाही आपल्या मताने करण ना तर सर्व पाहते बाई. आता ते राणीच पकडणं ती वाली पोरगी. होय म्हणाली दुसरं पोरनं, पण किती चांगलं पोरग पाहिलं त्या जवाई, किती चांगलं आहे. पाय बरं पाहिलंच ना राणीनं, सर्व घरदार पाहिलं, इस्टेट पाहिली, तेव्हा कुठं केलं. या पोट्टीले कुठं अक्कल होती शितलीले. आता काय सांगू बाई या बबी तिले, माया पोरीनं पाहिलं तर चांगलं, पण तिले खाता नाही येऊन राहिलं ना, खाता याले काय करावं बाई. ते काही असो म्हणा, पण का नाही चंदानं मारा नाही लागत होतं सुनीले. शीतलले बिलकुल मारा नाही लागत होतं बाई. हे तिनं का नाही लयच हौत केली, पण चंदानं मला बिलकुल नाही पटलं बाप्पा तिचं. कोणता चुपराई नली आली माय ऐकलं बाई होती ना, ऐकलं काय का माय पोरीला मारलं चंदानं, माय पोरीला शीतलले मारलं आणि मला तर काहीच नाही सांगितलं पोट्टीनं. थांब आता तिची काढतो चांगली, मला मारलंय माय पोरीले तरी मला माहित नाही. काल दिवसभर माय घरीच होती ना, म्हणूनच आणून ठेवलं बाई होत्या रोशननं, त्या जवायानं म्हणून आणून ठेवलं. तरी मी विचार करूनच राहिली का बाई ही पोरगी दिवसभर घरी काऊन आहे, माया घरी गेली काऊन नाहीये. आणि ह्या जवायानं असं कसं आणून दिलं बाई 10 वाजतापासून घरी इकडं माया, आणि मला म्हणे लक्ष ठेवा तिच्याकडं, असं काऊन म्हणलं. मला वाटलं घेतलं, पण मला एवढं नाही माहित होतं का मारलं गिरलं असं बा म्हणून. मी म्हणलं बाई काही झालं असं 2-2 गोष्टीचं, असं वाटलं मला. थांब आता हे चंदीले सोडतो काय मी, सोडतो काय, मायवाला राग माय पोरीवर काढून राहिली का ते. आणि थांब नाही हो बापा नलू, नाही त्या पोरीची गोष्ट नाही वय, ते दुसऱ्याची गोष्ट वय. नाही तू याला पोरीची गोष्ट नाही वय, तू नको एवढं टेन्शन घेऊ, त्या पोरीची नाही वय. काऊन बोलून राहिली होतो आणि ते आम्ही ना चांगलं कान्यानं ऐकलं ना, मी काय बरी आहो का? चंदाची सून म्हणून राहिली. चंदाची सून कोण होय? एकच पोरगा आहे तिले, आणि तिची सून तर बाईवाली पोरगी होय ना, शिकून राहिली मध्ये. थांब मी आता काढतो तिची जाऊन, माया पोरीवर कसा काय हात उचलला, म्हणजे तिले बाप नाही म्हणून हे समजून राहिली का ते. आणि थांब अमाय बाई आता कसं व बबिता, आता कसं व
कसं हो बबिता, आपल्या दोघीच नाव आहे. आता आपण सांगितलंही नाही बाई हिच्या जवळ, हिनं तर ऐकलं व. आता कसं करावं, हे जाते बाई जाते. थांब मी बाईले फोन लावतो थांब. हो बाई, नली चालली व चंदाच्या घरी भांडाली व. तिले माहित पडलं बिचार तिच्या पोरीले मारलं म्हणून. अहो नाही, अंताने मी गोष्टी करत होती का नाही, तर ती आलती तर तिनं ऐकलं, ते चालली. हो बरं पाय हो अगं लय झगडा होईल ना आता. हो बरं आई म्हणलं तर रागवून बाई मला मारून नाही तर. चंदा मामीजी काय झालं? थांब येऊन राहिली, थांब. बिचारा ते भेव लागून राहिला मला यायले. एवढी मोठी कणिक भिजवलेली आहे. मी म्हटलं गॅसवर पटपट टाकतो म्हटलं पोळ्या, इथं गरमी लय होईन बा. भाजी तर मांडलेली आहे, इकडं भातही झालेला आहे, पोळ्या बरोबर गॅसवर टाकतो म्हटलं. काय म्हणते ना काय नाही तर काय माहित का, विचारून पाहतो एक शब्द. काय म्हणतो बा? काय झालं? पोळ्या झालाच नाही का ते अजूनपर्यंत? टाकल्याच नाही का तुला पोळ्या? भाजी शिजायची आहे अजून. गिस्तो लाव ना त्याच्या खाली. उभीच आहे डम्मू. नाही टाकतो ना पोळ्या. मी म्हणलं की गॅसवर टाकू का भाजी होतपर्यंत, इकडं गॅसवर लवकर होऊन जाईन स्वयंपाक. बाबाला डब्बाही द्यायचा आहे ना, बाबाला जायचं आहे कामावर तर. ते वावरात चालले बाबा आपले, तर डब्बा द्यायचा आहे तर टाकू का गॅसवर पटापट पोळ्या. काऊन लागला का तुला नेट लागला तुला? चुलीवर नाही टाकत मी, गॅसवर टाकतो म्हणून राहिली. हो दे भाजीन टाक जो तिथंच चुलीवर, काही गरज नाही गॅस लावायची. ते सासऱ्याला झालेला टाइम आहे अजून. बाई तुला गॅसवर स्वयंपाक करायचा असेल ना तर गॅसवर करत जा, तू टेन्शन नको घेऊ. मी आहो ना गॅस आणाले, तू गॅसवर स्वयंपाक कर पूर्ण. भाजी पोळ्या जेवढं काही आहे ना गॅसवर कर. काय म्हणून राहिले जी तुम्ही? आणि तुम्ही काऊन मंदात बोलून राहिले? गॅसवर कर सांगून राहिले तर. ए पोरगी खुर्चीत जाऊन बसली लहान पोरीला घेऊन तिकडं झाडाकड. रोशनी तू तिथं तुरी निवडून राहिली. आज सकाळपासून ते पोरगी काम करून राहिली, तिले म्हणतो तू गॅसवर करू नको. काऊन नको करू म्हणतो तिले गॅसवर, काऊन चुलीवर करू म्हणतो तिले. एवढंही नाही करावं चंदे, एवढंही नाही करावं. एवढंही नको करू त्या पोरीसोबत. त्या पोरीची काय गलती आहे? लहानसा जीव आहे बिचारी. एवढी मोठी आहे का ते? लय मोठी आहे का? त्या पोरीपेक्षा लहान आहे ते तर. त्या लेकराला काऊन त्रास देऊन राहिली तू? काऊन त्रास देऊन राहिली? त्या लेकराचा जीव नाही होय का? एवढ्या गरमीत तिले करायला लावून राहिली तू. साध्या त्या तुरीच निवडून राहिली तर झाडाजवळ जाऊन बसली. माय गरमी, अहो बाई गरमी. हवा नाही सुटून राहिली बाई हो. झाड असं ठेवल्यासारखं आहे हो बाई हो. बाहेर असून तुले गरमी होऊन राहिली, नुसते तुरीच निवडाले. ते पोरगी घरातल्या घरात कामं करून राहिली. तिनं भाजी मांडली, भात मांडला चुलीवर. काय झालं? पोळ्या केल्या तर बाई रोज करत जा तू, रोज करत जा गॅसवर तू, रोज स्वयंपाक करायचा. मग कोणा काही म्हणलं मला सांगायचं आता? तू शीतल घाबरायचं नाही, मी आहो इथं. ठेव ना, अजून ठेवा. डोक्यावर चढली पाहिजे तुमच्या आल्या. ठेवा डोक्यावर चढवून. काय झालं बसली तर? सून डोक्यावर बसली म्हणून काय झालं? माझी पोरकी नाही बसली का डोक्यावर? तिचे लाड करतोस ना मी, तूही बसली डोक्यावर. सांगू राहिली डोक्यावर बसाव करून. आई तुला जसं वाटते ना तसं वाग. आणि साडी माडी घालायची काही गरज नाही. तुला वाटते ना तर ड्रेस घालत जा. कोण काय करते ना, मी हवा आता. मला माहित नव्हतं बाई तुला मारलं होतं. मला बिलकुल माहित नव्हतं, मी होतो नाही ना घरी. जाऊ द्या बाबा, आता गोष्ट वाढू नका. मारलं तर मारलं, जाऊ द्या. तू काय पागल गिगल आहे का हो बाई सीता? नवलूची पोरगी कोणत्या शानं वाटत नाही हो बाई तू तर. एवढं साधंही नाही राव. सासून तुला मारलं तर तू एक शब्दही बोलली नाही. दुसरी पोरगी असती तर घरात तमाशा केला असता, पण तुला काहीच नाही म्हणलं. असं एवढं गरीब नाही राव, तुला सांगतो मी. बोलायचं नाही तर काय चुकलं तिथं बोलायचं. मोठे आहो म्हणून काय झालं आम्ही? आमचं चुकलं तर बोलायचं तू ना. रडू नको. तुला ड्रेस घालायचे तर घाल ड्रेस. तुला जे ड्रेस घालायचे ते घाल. मी आहो पाहणार इथं, मी पाहतो सर्व काही. तू घाल ड्रेस. चंदा मामी मला अजून बोलत, मग कशी घालू मी ड्रेस? चंदा मामी कायले म्हणतो तिले? आई म्हणायचं ना. चंदा मामी कायले म्हणायचं? लग्न झालं ना बाई तुझं. आईनच म्हणायला लावलं मला. माझ्या तोंडात आईच येते, पण त्या मामीच म्हणाले लावते मला, नाही तर त्या बाई म्हणते. असं म्हणून राहिली का तू मामी? बरं थांब मला माहित नव्हतं. मी राहतो घराच्या बाहेर बाई, मला एवढं काय माहित. जाय तू कर बरं पोया घ्या कर. मला वावरात जायचं आहे. काही जर लागलं ना फोन करायचा लगेच फोन करायचा. येणं काही म्हणलं गिनलं तर माझ्याजवळ सांगायचं बाई. त्या माझ्याजवळही नाही सांगायचं आणि जवळजवळही नाही सांगायचं. सूरज जवळ माझ्याजवळ सांगायचं. मी हाव त्या बापासारखा हाव. त्या बाप काही एवढाही वाईट नव्हता, माझा चांगला मित्र होता. त्या बापाच्या जागी ठेव मला आता. त्या बापासारखा हाव मी आता. तुला काहीच त्रास नाही होऊ दे तिथं. चाबून तर माजून गेली हे जास्त चंदी. लस माजून गेली. स्वतःच्या पोरीची कदर आहे तिले, दुसऱ्याच्या पोरीची कदर नाही तिले. निर्मला बाई चल ना अंदर, चाय घे मांडतो ना, चला ना.
नाही हो. अहो मी काम करता करता आधी बाई इकडं आणि तू नका नाही त्या नवलुली पाहिलं का इकडं येतानी पाहिलं का? नाही जी. काऊन काय झालं? नलूबाईले काऊन पाहून राहिले तुम्ही? काय केलं त्याईनं? हो त्या नंदीनं केलं जे काय ते. तिनं काय केलं माय नलू ना? त्या नंदीले अक्कल नाही ना. चंदाबाईनं काय केलं असं? काय झालं? काही झालं का? माय शीतलीले मारलं ना चंदा ना. परवाच्या दिवशी शीतलीले मारलं ना लय. मग मारलं ना तिले. ते आल्या नवऱ्याला समजावून सांगाल ना थोडस. बहिणीले सांग म्हणा समजावून. डोक्यावर पडल्यासारखी वागून राहिली. आता तिले माहित पडलं त्या नलूले येऊन राहिली वाटते भांडारे, तर म्हणून तिले समजावतो म्हणलं. ते पाय आधी ते आधी चल वाशिनीला कस काय मारलं माय पोरीले? इला काय मारासाठी दिलं होतं का माय पोरीले लग्न करून? हिच्यावाल्या घरी सून बनवून दिलं होतं का मारासाठी? माय पोरगी पस्तुरी आहे. हिला कस काय मारलं? नलू थांब माय मता नायक थोडशी माय मता नायक. निर्मला बाई तिची वाली पोरगी त्या घरात आहे ना सून म्हणून. तुला तरी मारलं का त्या सुनेले कधी? एवढी अज्जात आहे तिची वाली पोरगी अज्जात घोडी. तिने मारलं का तुला? माय गरीब पोरीले कस काय मारलं हिनं? चंदीनं हिने सोडतो बाई धरून मी. आता नाही सोडत तिले. मायवाल्या पोरीने मारलं हिनं. थांब शांत राह माय मता नायक थोडशी. ऐक तू मध्ये मोठी बहीण मानत ना. तुला माय पोराच्या वर्षावर करून दिलं ना त्या पोरीले लग्न करून. मग थांब थोडशी थांब. ऐक माय मता ना ऐक थोडशी. चुपचाप राह शांत राह. काय त्या जवायला काही काल पाठवलं होतं तिकडं जॉबसाठी, पण काही त्याला काही लागलं नाही जॉब तिथंसा. तू या काही नाही काही त्या पोराचं कुठं नाही कुठं चिटकून देऊ आम्ही. कुठं नाही कुठं प्रायव्हेटमध्येच जे होईन ते. आणि अलग राहू दे त्याईले. एवढं जाऊ दे. आता काही भांडणं करून काही फायदा नाही. मारलं तर मारलं आता वापस येणार आहे का? त्या पोरीने सांगितलं का तुला? नाही सांगितलं ना. सांगितलं असतं तिनं. जाऊ दे आता चुपचाप राह. आता काही भांडणं करून फायदा नाही. भांडणं काही करू नको. त्या पोरीचं बरोबर करून देतो. तिला अलग काढून देतो. माय पोरग म्हणेन संध्याकाळी अलग म्हणे तिले म्हणे अलग रूम करून देऊ म्हणे आपण. आणि दोघाले अलग पाठवू म्हणे. शांत राह तू. काही दिवस शांत राह ना. माय पोरीने एवढी नाही समज हो निर्मला बाई. तिले कस काय मारलं ही नव? या डुकरीने कस काय मारलं मायवाल्या पोरीले? जास्त बोलतही नाही होती पोरगी. बोलाली अगदी एवढी काही बोलणार नाही माय पोरगी. तुले तर माहित आहे बोलाली म्हणून काही हिनं फायदा उचलाव का? पोरी सारखी आहे का तोंड आहे माय पोरगी? सांग बरं. आता त्या घरी सून आहे ना. ती पोरगी कशी वागते हिची पोरगी कशी वागते तुला तर माहित असेल ना. माय पोरगी आहे का तशी? तोंडाला तोंड देते तरी का माय पोरगी? बोलते तरी का शब्द? जाऊ दे ना बाई जाऊ दे ना. हाव ना आम्ही हाव ना हाव बाई. शांत राहा तुम्ही. नाही बाईनं बरोबर नाही केलं. मला माहीतच नाही जी. आम्ही डोंड्याले तिकडं गेलो तिकडंच राहिलो आईच्या घरी. आता सांगून राहिला निर्मला बाई तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. मी काही नाही पाठवतो यायले पाठवतो मी. काव्याच्या बाबाले सांगतो सगळं काही ना. बैली समजावाले सांगतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. पोराच्या वर्षावर पोरगी दिली बाई माई. आणि आता तू म्हणतो म्हणून मी चुपचाप आहे. नाही तर आता मी चुपचाप राहत नव्हती. तिले ओढत होती बाहेर आणि चांगली जोडपत होती बाई मी तिले चंदीले. करता मारून चंदीले तुसा काय करतो? त्या पोरीस नाव बोट ठेवून म्हणून 2 दिवस नाही राहिली म्हणून पोरीनं म्हणून या झगडे लावले म्हणून. असं नाही म्हणून का त्या पोरीलेस म्हणून ना बिचारे. थांब. खरं काय खोटं काय आपल्याला सर्वेलेच माहित आहे का नाही? करू ना सगळेजण एकत्र बसू आणि काय आहे काय नाही तर करू ना. तू शांत राह फक्त. अरे बाई तू म्हणतो म्हणून आता मी काही बोलत नाही आणि काही म्हणत नाही. माय हे पदर घेऊन कोण बाई वय बाई येऊन राहिली इकडं? अमाय हे तर छायाची माय वय हो बाप्पा. छायाची माय कशी काय आली हो बाप्पा? तर मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आपल्या दुसऱ्या चॅनलला पण. आणि त्या पण चॅनलला हाईप द्या आणि ह्या पण चॅनलला हाईपची बटन दाबा प्लीज. हाईपची बटन दाबत चला. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. ठीक आहे. बाय.